हो अगं, स्वराज आले होते चक्क प्रीतीला भेटायचं होतं त्यांना. हो का? अगं पण मग एवढा मुलगा भेटायला आला तर भेटायला हवं ना. हो ना, काय वाटत असेल ना त्यांना. बरोबर आहे आई, मला प्रीतीताईचं वागणं अजिबात पटलेलं नाहीये. हा मुलगा काय बावळट आहे का? आता जर मी याला भेटायचं टाळत होते तर असं घरी येऊन कोण सांगतं या गोष्टी? लहान आहे का हा? आपल्यात गोष्टी सोडवताच येत नाहीत वाटतं ह्याला. हॅलो, काय झालं? हां हॅलो. अहो मी तुम्हाला बराच वेळ झाला फोन ट्राय करतो पण तुम्ही उचलतच नव्हता. हो का? मी कामात असेल. अच्छा. बोला ना. अहो काही नाही, मला फक्त तुमच्या आवडीनिवडी विचारायच्या होत्या. म्हणजे आता आपलं लग्न होणार आहे ना, तर किमान एवढ्या गोष्टी तरी मला माहिती असायला हवत ना. हो, असं काय विचारताय तुम्ही? आणि तेही असं? अहो ॲक्च्युली मला तुम्हाला एक गिफ्ट द्यायचं आहे, पण ते काय देऊ मला कळतच नाही आहे. म्हणून प्लीज सांगा ना, काय काय गिफ्ट देऊ तुम्हाला? मला काय आवडेल म्हणजे असं कसं सांगू मी तुम्हाला काय आवडेल ते? हां म्हणजे आता ह्या क्षणाला काय मिळाल्यावर तुम्हाला आनंद होईल ती गोष्ट मला सांगा. हां. आता सध्या तरी मला 1,00,000 रुपये हवेत. देईल का हा? सुभद्राताई, तुम्ही अशा अचानक? अहो कारणच तसं आहे हो. प्रीती आली का घरी? हो आलीये, पण काय झालं? अहो काय सांगू तुम्हाला ताई, आज सकाळी सकाळी बँकेतले लोक आले आणि माझ्या सुजयची गाडी उचलून घेऊन गेले हो. प्रीती आली होती घरी, म्हणाली मी जाऊन बोलते त्यांच्याशी. तिचं काही बोलणं झालं का त्यांच्याशी? तुम्हाला काही सांगितलं का तिने? नाही. काय चाललंय ताईचं? एकीकडे स्वराजशी लग्न करायचं स्वतःच ठरवलंय आणि दुसरीकडे ही अजून सुजय दादातून मूव्ह ऑनच होत नाहीये. परस्पर ही सुभद्रा काकूच्या घरी जाऊन आली म्हणजे अजूनही सुजय दादाच्या आठवणीत अडकली आहे ही. असं कसं चालेल? नाही, ताईचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. तिच्या मनात नक्की काय चाललंय हे मला कळायलाच हवं. ताई, अगं दार उघड ना, सुभद्रा काकू आली आहे. तू सकाळी सुजयची बाईक बघायला गेली होतीस का? हॅलो प्रीती, काय झालं? तू बोलत का नाही आहात तुम्ही? म्हणजे एक काम करूया का, मी ना तुम्हाला ऑप्शन देतो, तुम्ही सांगा मग. हां तुम्हाला ग्रीटिंग कार्ड चालेल? नाही मग हे गुलाब, फुलं, घड्याळ, मेकअप बॉक्स? नाही, मला काही नको आहे. नाही मग एक काम करू, तुम्हाला फोन चालेल का? फोन? ताई, अगं दार उघड ना, सुभद्रा काकू आली आहे. अगं हा सगळा काय प्रकार आहे सांगशील का? दुसरं काही हवं असेल तर सांगा ना प्लीज. प्रीती, प्रीती मनापासून बोल. प्रीती. हॅलो प्रीती. प्रीती. ताई, हॅलो. हा, मला काय आवडतं सांगू का? वर झाली तुझी आयडिया वर झाली. अहो म्हणजे इथे तर ताई स्वराजशी बोलतेय, तेही एवढ्या प्रेमाने. मी चुकीचा विचार करतेय का? नाही, ताई कदाचित ना दुसऱ्या कामामुळे सुभद्रा काकूकडे गेली असेल आणि त्यांना मदत म्हणून त्या बँकेच्या लोकांशी बोलली असेल. नाही, बरोबर, कदाचित मी गैरसमज करून घेतलाय तिच्याबद्दल. सांगा ना काय आवडेल तुम्हाला? मला ना, मी तुम्हाला नंतर फोन करून सांगते. काय झालं? हे काय करतोयस? मानलं तुला, मानलं. अरे अरे तुझ्यामुळे किमान ती बोलायला तरी लागली, म्हणजे कुठून तरी बोलणं सुरू झालं आमच्यामध्ये. नाही मी तुला खरं सांगू, मी आज जाहीर करतो, तू ना
माझा लहान भाऊ जरी असलास ना तरी ह्या फील्डमध्ये ह्या क्षेत्रामध्ये तू माझा गुरु काय, तू महागुरु आहेस, महागुरु. अरे मला आता खरंच वाटतंय प्रीती माझ्याशी बोलण्यात इंटरेस्टेड आहे. एक नंबर. आत्ताशी पहिली पायरी आपण पार केली आहे, कळलं का? तुझ्यामुळे. सुलू आणि प्रीतीमध्ये किंवा सुलू आणि ज्योतीमध्ये 36चा आकडा असला तरी निदान दादा आणि प्रीतीचं पटतंय हे बरं आहे. ती फोनवर बोलतेय. तिचं झालं की मी कळवते तुला काकू. बरं, काय झालं आज सकाळी सकाळी मी जरा तिच्या सुजयवरच्या प्रेमावर शंका घेतली म्हणून चिडलीच ती. पण तशीच ज्यांनी गाडी नेली ना त्यांच्याशी बोलायला गेली हो. मी पटकन बोलले पण जाऊ दे. ज्योती, तिच्याशी बोलून गाडीचं काय झालं ते कळवशील ना? हो. ताईचं वागणं कोड्यात टाकल्यासारखं आहे. ताई सुजय दादावरचं प्रेम सिद्ध करायला हे सगळं करते की सुभद्रा काकूला मदत म्हणून. सुरुवातीला तिने स्वराजला टाळलं, त्यानंतर ती घराबाहेर गेली. स्वराज घरी आला त्यावरही तिने काही केलं नाही. ती सुभद्रा काकूला भेटली, मग दिवसभर गायब होती. मग काय ते बँकच्या लोकांना भेटली आणि आता मात्र स्वराजची प्रेमाने बोलते. या सगळ्याचा नेमका अर्थ कसा लावायचा? प्रीती, मिस कॉल. हॅलो, काय झालं? फोन केला होता का तुम्ही? अहो तुम्ही कॉल केला होता म्हणून मी कॉल बॅक केला. एक मिनिट, पण काय झालं? तुमचा आवाज कसा येतोय? काय नाही, चुकून लागला असेल फोन. माझ्या काही लक्षात नाहीये. मी आता बोलू शकत नाही. मी नंतर बोलते तुमच्याशी. अहो माझा ऐकून तरी घ्या. हॅलो हॅलो. फोन तर सुरू आहे. हॅलो. अहो सांगितलं ना मी तुम्हाला, आत्ता 1 लाख रुपये कुठून आणू मी? हे बघा, एवढ्या कमी वेळात एवढे पैसे मी नाही जमा करू शकत. आणि आता अशी कंडिशन सुद्धा नाहीये की मी कोणाकडे मागू शकेन. प्लीज 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 तुम्ही मला समजून घ्या ना. मी आत्ता कोण देईल मला 1 लाख रुपये? 1 लाख?